मित्र, आपण वर्तन का करतो, एखादं विशिष्ट वर्तन का करतो, या संदर्भात मानसशास्त्रामधले काही एक पंथ आहे, ज्याला आपण हेतुवाद असा म्हणतो आपण त्याला, किंवा पर्पजविझम असं त्याचं नाव आहे इंग्रजीमध्ये. त्या पंथाचे शास्त्रज्ञ असं म्हणायचे, विशेषतः त्याच्यामध्ये मॅकडुगल, व्हॅलेंटाईन ही जी मंडळी होती, की ही मंडळी त्याचा पुढाकार करत होती आणि त्याचा पुरस्कार करत होती त्या हेतुवादाचा. ही मंडळी असं म्हणायची की आपण असं विशिष्ट वर्तन का करतो, तर आपल्याकडे काही सहज प्रवृत्ती असतात आणि या ज्या सहज प्रवृत्ती आहेत, या सहज प्रवृत्तीप्रमाणे आपण वर्तन करतो. म्हणजे काय, तर आपल्याला भूक लागणं, काम म्हणजे जसं की काम प्रवृत्ती आहे, पळून जाण्याची प्रवृत्ती म्हणजे पलायन प्रवृत्ती आहे, नंतर या ठिकाणी भांडण्याची सुद्धा प्रवृत्ती आपल्याकडं, म्हणजे त्याला संघर्ष प्रवृत्ती म्हणतो आपण, किंवा साठवून ठेवण्याची प्रवृत्ती. आणि त्या प्रवृत्तीचं समाधान करण्यासाठी म्हणून आपण जगत असतो किंवा विशिष्ट वर्तन करत असतो असं म्हणत असत. परंतु काही लोकांना हे काही मान्य नाही. आणि मग असं काही लोक म्हणायला लागले की नाही, की वर्तन का घडतं, तर वर्तन घडण्यासाठी प्रेरणा जी असते ती प्रेरणा काम करत असते, ती आपल्याला विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला लावते. आता ह्या प्रेरणा तरी कुठून निर्माण होतात, कुणाच्या प्रेरणा ज्या निर्माण होतात, त्या अभावातून गरज निर्माण होते आणि गरजेतून प्रेरणा निर्माण होतात. हे प्रेरणा तरी काय, जर प्रेरणाचं वर्तन निर्माण करत असेल, प्रेरणा म्हणजे काय ते आपण थोडंसं बघूया. तर प्रेरणाचा अर्थ आपण असं म्हणलं पहा, की एखादं वर्तन सुरू होण्यासाठी, वर्तनात वृद्धी होण्यासाठी, वर्तन टिकून राहण्यासाठी, वर्तनाला दिशा मिळण्यासाठी किंवा ते वर्तन थांबण्यासाठी जबाबदार असतं. म्हणजे प्रेरणेचं महत्त्व किती लक्षात घ्या. मोटिवेशन काय म्हणले पहा, कशाची जबाबदार आहे ते. एखादं वर्तन व्हायचं असेल तुमचं, आणि कुठलंही वर्तन असेल, समजा पळून जायचं वर्तन असेल, की एखाद्या वर्तनात वृद्धी व्हायची म्हणजे ते वर्तन जे आहे त्याचा वेग वाढायचा असेल, जोमानं वर्तन व्हायचं असेल, त्यासाठी देखील प्रेरणा आवश्यक आहे. ते वर्तन टिकून राहायचं असेल, त्यालाही प्रेरणा जबाबदार आहे. आणि वर्तनाला दिशा मिळण्यासाठी, म्हणजे कोणत्या प्रकारचं वर्तन होणार आहे ते दिशा मिळण्यासाठी देखील प्रेरणा जबाबदार असते. किंवा ते वर्तन थांबणार आहे, थांबण्यासाठी देखील प्रेरणा आवश्यक असते म्हणा, किंवा प्रेरणा जबाबदार असते आपण असं म्हणण्यापेक्षा. आता हे जे म्हणजे काय होतं पहा, जसं आपण मगाशी स्पष्टीकरण जे करत होतो, की अमुक एक वर्तन का घडतं, की कारण पलायन प्रवृत्ती असते, की माणसाची जन्मजात प्रवृत्ती असते, आणि मग त्यामुळे मनुष्य भीतीपासून तो पळून जातो. म्हणजे भीतीची भावना असते माणसाच्या मनामध्ये, आणि त्या भावनेमुळं आपण एखादं संकट दिसलं की आपण पळून जातो, कारण आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. असं ही जे पूर्वीचा जो पंथ होता, हितवादी पंथ होता, ते असं म्हणत असत. आता हे असं म्हणत नाहीत, हे मान्यच करत नाहीत, ही जन्मजात काही प्रवृत्ती असतात वगैरे वगैरे. हे म्हणतात नाही, ही प्रेरणा जी असते ती गरजेतून निर्माण होत असते, आणि त्या प्रेरणा जी असतात तेच विशिष्ट प्रकारचं काम करायला आपल्याला भाग पडत असतात. हे प्रेरणा आपण असं म्हणलं की हे प्रेरणा गरजेतून निर्माण होतात. मग गरजा तरी कशा असतात आणि काय त्या गरजेचा संबंध येतो ते आपण बघूया. तर या गरजाचं एक वर्गीकरण मॅस्लो नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांनी एक असं ज्याला आपण म्हणू की एक शंकू आपण म्हणूया, की त्रिकोण ज्याचा आकृती दाखवली खरं म्हणजे त्रिकोण नाही, खरं म्हणजे तो कोण आहे खरं म्हणजे असा, ज्याचा पाया खूप असा मोठा आहे आणि वर असं तो चिंचळ होत गेलेला लक्षात घ्या त्रिकोण. आता ह्याच्यामध्ये त्यांनी गरजाचं वर्गीकरण केलेलं आहे. ही गरजा मी म्हणलं तुम्हाला, म्हणजे वर्तन कशामुळं घडतं, तर प्रेरणेमुळं घडतं. आणि प्रेरणेसाठी कोण जबाबदार आहे, तर ह्या गरजा जबाबदार आहेत. आता ह्या गरजा कोणत्या आहेत आणि कशा आहेत लक्षात घ्या. ते गरजा ज्या त्यांनी श्रेणीबद्ध, म्हणजे त्यांनी असं म्हणले की त्याचं जे त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे हे श्रेणीबद्ध आहेत. म्हणजे पहिल्यांदा सर्वात जे आहे ते शारीरिक गरजा किंवा जैविक गरजा खालच्या. म्हणजे मुळातल्या गरजा कोणत्या आपल्या, तर ह्या पहिल्या गरजा शारीरिक गरजा किंवा जैविक गरजा. जसे आपण मग अशी म्हणलो तुम्हाला की भूक असेल, जसं आपण वेगळ्या भाषेत आपण म्हणतो ना की आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा वगैरे वगैरे. तर ह्या ज्या शारीरिक गरजा आहेत, म्हणजे भूक असेल, काम असेल, ते वेगळ्या पद्धतीने मांडले पाहत. त्यांनी काय म्हणत होते की भूक ही आपली प्रवृत्ती आहे, आणि हे काय म्हणतात की शारीरिक ही गरज आहे, अन्न खाणं ही गरज आहे, ही जैविक गरज आहे. तसंच काम, सेक्स म्हणतो आपण, ही सुद्धा शारीरिक गरज आहे. आणि ही गरज फार मोठी गरज असते लक्षात घ्या. ही गरज भागली म्हणजे शारीरिक गरजा, मूलभूत शारीरिक गरजा तुमच्या भागल्या की मग वेगळ्या गरजा निर्माण होतात. म्हणजे कोणत्या मग नंतरच्या, तर संरक्षणविषयक गरजा. म्हणजे आपण आता असा विचार करूया की एखादा प्राणी किंवा माणसं जेव्हा जगत असतात, प्राणी एक समजा आपण एक कुत्र्याचं पिलो पण पाळला असं पण समजूया,
तर ते काय करतं कुत्र्याचं पिल्लू किंवा रस्त्याचं सुद्धा एखादं कुत्र्याचं पिल्लू असेल ते काय करतं सुरुवातीला त्याला फक्त खायला लागतं. त्याला खायला वगैरे व्यवस्थित मिळालं की ते काय करतं की कुठं ते एखादा कोपरा शोधतं, एखादा आडोसा शोधतं की तिथं त्याला राहायला थोडीशी जागा म्हणजे पाऊस म्हणा, वारा म्हणा, ऊन म्हणा याच्यापासून संरक्षण मिळेल अशा प्रकारची जागा शोधतं. आपण देखील तेच करत असतो. लक्षात घ्या, आपण सुद्धा काय करतो, पहिली आपली भूक भागली की मग आपण आपलं घर बांधणं किंवा घराचा का आडोसा आपला काहीतरी असला पाहिजे असा आपण विचार करतो. म्हणजे या ठिकाणी ह्या जैविक गरजा भागल्यानंतर निर्माण होतात त्या संरक्षणविषयक गरजा. आता ह्या संरक्षणविषयक गरजा निर्माण झाल्या म्हणजे पहिल्यांदा शारीरिक गरजांची पूर्ती झाली मग संरक्षणविषयक गरजा निर्माण होतात. संरक्षणविषयक गरजांची पूर्ती झाली की मग प्रेम आणि स्वामित्वाची गरज निर्माण होते. म्हणजे आपण आता मगाचंच उदाहरण घेऊया की आपल्याला पहिल्यांदा फक्त माणसाला काय लागतं, खायला लागतं. नंतर पुढं काय करत होतो की आपल्याला राहण्यासाठी थोडंसं झोपडी असं एखादं घर पाहिजे वगैरे. घर जैविक गरज आहे जशी काम समजा प्रवृत्तीची गरज असते, लग्न करणं वगैरे हा जो भाग असतो हा सगळा तो भाग असतो. आता हे सगळं झाल्यानंतर घर तुम्ही बांधलं म्हणजे की तुमच्या भुकेची जी गरज होती ती तुमची भागली. तुम्ही घरही बांधलं, थोडं संरक्षण केलं तुमच्या स्वतःचं, ऊन वारा पाऊस वगैरे सगळ्यापासून किंवा चोरापासून म्हणा, कारण की हिंस्र प्राण्यापासून संरक्षण केलं त्यासाठी घर बांध. आता नुसतं तेवढं भागत नाही का आपल्याला, मग आपल्याला प्रेम आणि स्वामित्वाची गरज. म्हणजे लक्षात घ्या, जैविक गरज आपण म्हणलं जसं मगाशी तर म्हणलं की आपण की सेक्स ही गरज आहे, लैंगिक ही गरज आहे, लैंगिक भूक असते, ही शारीरिक गरज असते. पण केवळ नुसती शारीरिक गरज भागून चालत नाही, ती भागली आहे, घरही बांधलेलं आहे आपण असं म्हणूया की तर आपल्याला प्रेमाची गरज असते, प्रेम आणि स्वामित्वाची. म्हणजे पत्नी जेव्हा लग्न करता तुम्ही किंवा जी स्त्री तुमच्या सान्निध्यात येते किंवा पुरुष ज्या स्त्रीच्या सान्निध्यात येतो तर केवळ सेक्स सॅटिस्फॅक्शन हा भाग आहे, त्यात काही अजिबात चिंता नाही. परंतु केवळ सेक्स सॅटिस्फॅक्शन न काम तुमचं भागत नाही. सेक्स सॅटिस्फॅक्शन तर आपण वेगळ्या पद्धतीने देखील करू शकू कदाचित. आता आपल्याला निर्माण झाली गरज कोणती, प्रेम आणि स्वामित्वाची. म्हणजे माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं आणि मी कुणावर तरी प्रेम करावं या प्रकारची भावना निर्माण होते आणि त्या भावनेतूनच स्वामित्वाची गरज निर्माण होते. म्हणजे एखाद्या स्त्रीबद्दल म्हणजे जी पत्नी असेल किंवा तो पुरुष असेल, हा माझा आहे किंवा ही माझी आहे, ही जी भावना असते ही स्वामित्वाची गरज असते. किंवा ही वस्तू जी आहे ही माझी आहे, हे घर माझं आहे. जसं आपण सहजप्रवृत्तीच्या संदर्भात आपण काय म्हणत होतो की संचय प्रवृत्ती असते माणसाची जन्मजात असते आणि त्यामुळे मनुष्य या वस्तू मिळवतो. नाही, ते हे म्हणतात तसं नाही, तर माणसामध्ये स्वामित्वाची गरज निर्माण होते त्याला. आणि मग त्याला असं वाटतं की नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याची प्रत्यक्षात जी गरज आहे त्याहीपेक्षा काय होतं की ही जी गरज स्वामित्वाची गरज आहे ही गरज भागवण्यासाठी म्हणून त्या वस्तू गोळा करत जातो. मग घर असेल, टी व्ही असेल, अमुक असेल, घरातल्या वस्तू असतील म्हणा किंवा आणखी काय असतील त्या वस्तू. आता ह्याही गरजा भागल्या पण शिकलपणाकडे तुमच्या ह्याही गरजा भागल्या. या गरजा भागल्यानंतर जी गरज निर्माण होते ती आत्मगौरवासंबंधीची गरज. म्हणजे काय, तर मला कुणीतरी जरा चांगलं म्हणावं, मला कुणीतरी ओळखावं चार माणसामध्ये, अशी आपली साधारणपणे प्रवृत्ती तयार होते. आणि मग त्यासाठी तो धडपड करायला लागतो. त्याचं वर्तन कसं हे आपण कशासाठी चाललं आहे आपलं की त्या गरजेतून एक विशिष्ट प्रकारची प्रेरणा निर्माण होते आणि त्याच्यातून त्याचं वर्तन. तर काय वर्तन होतं, तर शारीरिक गरजा भागवण्यासाठी काय होईल, अन्न मिळवण्यासाठी नोकरी करणं, कष्ट करणं, कुठून तरी ते अन्न मिळवणं वगैरे वगैरे. संरक्षणविषयक गरजेसाठी काय होईल, तर तुम्ही तुमचं घर झोपडी बांधणं वगैरे हे तुमचं वर्तन होईल. ते झाल्यानंतर प्रेम आणि स्वामित्वाच्या गरजेसाठी काही लग्न करणं किंवा या ठिकाणी आणि ते प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारचं वर्तन होईल. तेही तुमची गरज भागल्यानंतर तर आत्मगौरवासंबंधीची गरज. म्हणजे मग मला कोणते ओळखावं, मग मी काय करतो, माझी ओळख निर्माण होण्यासाठी म्हणून मग मी माझ्या गल्लीमध्ये, कुटुंबामध्ये वगैरे आणखी कुठं वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिष्ठा मिळवायचा प्रयत्न करायला लागतो. मी काय करतो मग त्यासाठी कुणी काय करतो, तर या ठिकाणी शिक्षण असेल म्हणा, कुणी लेखन करतो, कोणाची लेखक म्हणून ओळख होते, कोणाची चित्रकार म्हणून ओळख करायचा प्रयत्न करतो, कुणी नगरसेवक किंवा असं राजकारणात जाऊन ओळख निर्माण करायचा प्रयत्न. पण मला कुणीतरी ओळखावं हे निश्चितपणे अशा प्रकारची आपली गरज असते आणि त्यासाठी आपण धडपडत असतो. म्हणून तुम्हाला मग ते वेगळ्या पद्धतीने कुणी परोपकार करून सुद्धा, समाजसेवा करून सुद्धा आपली ओळख निर्माण करतं. म्हणजे आपली ओळख होणं ही अत्यंत आवश्यक अशी गरज असते, ही सामाजिक गरज असते.
नंतर आत्मविष्काराची गरज. आता समजा आपण अशी कल्पना करू ठरवला की ते लेखक आहे, त्यांनी काय केलं, आत्मगौरवासंबंधीचं एक क्षेत्र निवडलं की बाबा मला काय करता येत नाही बाकी, पण मला लिहिता येतं, मग मी काय करतो, लेखक म्हणून मी लेखक व्हायचं ठरवलं की लेखन करतो आहे आणि त्या माध्यमातून मी प्रतिष्ठा मिळवायचा प्रयत्न करतो आहे. आता ही जी काय प्रतिष्ठा मी मिळवायचा प्रयत्न करत असतो, आता सुरुवातीला मी काय करतो की माझं वर्तमानपत्रात लेख आला पाहिजे, कुठेतरी माझे कुठल्या तरी कवी संमेलनात मला बोलवलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी माझ्या कविता म्हणणं. म्हणजे मला हे कशासाठी मी करत असतो, तर मला कोणतरी ओळखावं, मला कोणतरी महत्त्व द्यावं, मला म्हणावं कोणतरी, सर तुमचा लेख आला आहे बरं का, मग तुमचं पुस्तक वाचलं बरं का, अशा पद्धतीने म्हणावं म्हणून आपण करतो. लक्ष द्या. आता हेही झालं अशी कल्पना, हेही आता हे झालं, तुमची ओळखही झालेली आहे, लेखक म्हणून किंवा कवी म्हणून म्हणा किंवा चित्रकार म्हणून काही विशिष्ट अशी ओळख झाली असेल. आता ह्या गरजा भागल्यानंतर पुन्हा वेगळी गरज निर्माण होते. कोणती गरज निर्माण होते, तर ती होते आता ज्ञानपिपासेची गरज, ही आत्मविष्काराची गरज. आत्मविष्काराची गरज अगोदर होते. म्हणजे कशी पहा, म्हणजे आत्ता पण आपण आत्मगौरव, म्हणजे मी कशासाठी लेखन करत होतो आत्तापर्यंत, मला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून लिहित होतो. आता ती माझी गरज भागलेली आहे. मी एक नामांकित लेखक, नामांकित म्हणण्यापेक्षा थोडं ज्ञान काय माझी एक विशिष्ट ओळख निर्माण झाली, अशा पद्धतीचे लेखक मी तयार झालेलो आहे, अशी आपण कल्पना करूया. आता तो जे पुढं लेखन केलं, आता तुमची गरज भागली की नाही, तुम्ही गप्प बसायला पाहिजे असं होत नाही. आता त्याची वेगळी गरज निर्माण होते. लेखनच करतो आहे, पण लेखनाची गरज आता कोणती आहे, आता तो असं म्हणतो, मी कुणासाठी लिहिणार नाही, मला काय करण्याची गरज नाही, मला लोक ओळखतात. मग मला जे वाटतं, माझ्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत, किंवा मला जे वाटतं असं करावं, असं लिहावं, असं व्यक्त व्हावं म्हणून तो लिहितो. पहा, म्हणजे अगोदरही तो लिहित होता, पण तो कशासाठी लिहित होता, स्वतःला कोणतरी चांगलं म्हणावं म्हणून, स्वतःची ओळख व्हावी म्हणून. पण आता ती गरज भागल्यानंतर मात्र आता जो लिहितो आहे तो कशासाठी लिहितो आहे, तर आता तो स्वतःचा आविष्कार करण्यासाठी लिहितो आहे. मला असं वाटतं म्हणून तो लिहितो आहे. म्हणून मोठमोठे लेखक म्हणतात, पहा, नाही मला असं वाटलं, किंवा मोठमोठे कवी असतात, ते स्वतःला जे काही मनातल्या भावना असतात, कल्पना असतात, विचार असतात, ते असं स्वतः व्यक्त आहे. तुम्हाला काही वाटो, तुम्हाला काय वाटायचं ते वाटू देत. पण हेच लेखक जेव्हा त्यांची सुरुवात झालेली असते, ती मात्र अशाच वृत्तीने झालेली नसते. ह्यांची सुरुवात मात्र झाली असते ती अगदी साध्या यांनी सुरुवात झाली असते की आपली ओळख व्हावी वगैरे अशाच पद्धतीने झालेली असते. कुणी जर असं म्हणत असेल मी पहिल्यापासून असाच कवी किंवा असाच लेखक आहे, तर ही चूक आहे, लक्षात घ्या. कारण ती पहिल्यांदा गरज भागल्यानंतरच ही गरज निर्माण होते. आता तीही गरज भागली आपण समजा. आता तुम्ही आत्मविष्कार करायला लागला, जे तुम्हाला असं वाटायला लागलं की माझे विचार, माझ्या कल्पना, माझे हे जे आहेत कला ही व्यक्त व्हावी म्हणून ती व्यक्त व्हायला लागलात. आता ती गरज भागल्यानंतर एक ज्ञानपिपासाची गरज निर्माण होते. ज्ञानपिपासाला म्हणजे काय असतं पहा, ज्ञानपिपासा ही सौंदर्यात्मक गरज आहे. म्हणजे कसं असतं की जसं आपण पूर्वीचे काही तत्त्वज्ञ किंवा काय असतं, तर काय पडलं होतं गॅलिलिओला किंवा कुठल्या शास्त्रज्ञाला, ही पृथ्वी काय फिरते का, आणखी काय करते, काय करायचं आपल्याला त्याच्याशी, आपलं जेवायचं झोपायचं वगैरे सोडून हे काय कशाला करायचे. लक्षात घ्या की त्यांनी कुणासाठी म्हणून काय केलेलं नाही, त्याला ज्ञानाचीच भूक लागलेली होती आणि मग ती ज्ञानाची भूक भागवण्यासाठी म्हणून त्यांनी ते शोध लावत गेलेलं आहे. लक्षात घ्या. मग तो शास्त्रज्ञ असेल, तो सायंटिस्ट असेल, तो चित्रकार असेल, तो कवी असेल किंवा दुसरा सामान्य मनुष्य असेल. सामान्य मनुष्यसुद्धा लक्षात घ्या, तो काय करतो पहा, तर तो वेगळ्या मार्गानं तो म्हणजे ती गरज भागत असतो. मग तो काय करतो, सामान्य काही माणसं असं असतात पहा, मग तो कोणीतरी ते अध्यात्माच्या नादी लागतो, देव काय आहे म्हणतो, आता मला काही गरज नाही आहे, संसारात मला काही फार रमत, मी पहिल्यांदा सगळ्या संसार करण्याची धडपड केली असते, पैसा मिळवण्यासाठी कष्ट केलेले असतात, आणि आता मात्र तो अशी हालायला येतो की नाही बस झालं बाबा, हे सगळं खूप झालं, आता मी हे काय आहे, हे कशासाठी आहे, माझं जीवन काय आहे, हे कशासाठी मला परमेश्वर निर्माण केलेलं आहे, माझं कर्तव्य काय आहे, अशा पद्धतीचे विचार त्याच्या डोक्यात यायला लागतात. आणि ती गरज भागवण्यासाठी तो वेगळ्या पद्धतीचं वर्तन करायला लागतो. म्हणजे मग कुणी परमेश्वराच्या नादी लागत असेल म्हणा, किंवा आणखी कुठल्या अध्यात्माच्या नादी लागत असेल वगैरे वगैरे, तर ती गरज भागवण्यासाठी म्हणून तो अध्यात्माच्या नादी लागलेला असतो. आता आपण अशी कल्पना करू, हे सगळा त्रिकोण मी तुम्हाला थोडा वेगळ्या पद्धतीने सांगतो. म्हणजे पहिल्या ज्या गरजा सुरुवातीची आपण 2 गरजा जर म्हणलं आपण, त्या वैयक्तिक गरजा आहेत, तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या आहेत. पुढच्या ज्या गरजा आहेत, प्रेम आणि स्वामित्वाची गरज असेल, आत्मविष्काराची गरज असेल, त्या सामाजिक गरजा आहेत.
त्या आहेत सामाजिक गरजा, म्हणजे समाजात राहतो, समाजात आपण वावरत असतो त्या सामाजिक गरजा. आणि वरचे जे आहेत त्या बौद्धिक गरजा आहे, हे इंटेलेक्च्युअल तुमचे स्टेजला तुम्ही जाता. आणि त्याच्याही वर असतं ती सौंदर्यात्मक गरज, ज्ञानपिपासा ही सौंदर्यात्मक गरज असते. म्हणजे ज्याला अगदी टोकाला आपण, काही लोक मग चिंता करतात, मग मला मोक्ष कसा मिळेल असा विचार करतात, त्या दृष्टीने विचार करायला लागतात. आता हा जो त्रिकोण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल, दोन गोष्टी आणखी लक्षात येतील की हा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये बेस मोठा आहे आणि हळूहळू ते कमी होत गेलेलं आहे. म्हणजे काय असतं, सामान्य माणसं जे आहेत, सामान्य माणसाच्या गरजा ह्या सगळ्यांच्यामध्ये कोणत्या गरजा असणार आहेत, या पहिल्या खालच्या तळाच्या गरजा आहेत, त्या सर्वांमध्येच आहेत. संरक्षणविषयक गरजा सगळ्यामध्येच आहेत. आता हे शारीरिक गरजा किंवा जैविक गरजा आहेत, ह्या प्राण्यामध्ये देखील आहे, ह्या इतर प्राण्यामध्ये देखील. त्या तुलनेनं प्राण्यामध्ये सुद्धा संरक्षणाची गरज असते. म्हणून मग अशी म्हणत मला, कुत्र्याचं पिलू असेल किंवा आणखी एखादं जाणार असेल तरी ते सावलीला उभं राहतं म्हणा किंवा आणखी काय असतं, ते संरक्षण गरजातून निर्माण झालं असतं त्याचं वर्तन ते. आता पुढच्या ज्या गरजा, म्हणजे ज्याला प्रेम व सामित्वाची गरज असेल किंवा आत्मगौरव असं, म्हणजे ह्या गरजा मात्र इतर प्राण्यामध्ये आढळत नाहीत, कारण ते सामाजिक गरज आहे. लक्षात तुमच्या. म्हणजे या ठिकाणी आता मग तुमचं जी काही प्रगती असते, म्हणजे आपण इकडं म्हणून बाण दाखवल्या पाहिजे की प्रगती म्हणून, म्हणजे काय, सर्वच माणसं हे अगदी टोकापर्यंत पोहोचत नाहीत, वरच्या टोकापर्यंत पोहोचत नाही, सौंदर्यात्मक गरजापर्यंत पोहोचत नाही. काही लोक इथंच त्यांचं जीवन कार्य संपून जातं, ते भानगडीतच पडत नाहीत तिथपर्यंत जाण्याच्या, तिथेच त्यांचं संपत काही वेळेला. म्हणजे मॅक्झिमम लोक जे असतात त्यांच्या गरजा त्या इथपर्यंत, काही लोकांच्या गरजा, मी सगळ्यांनाच काही स्वप्न पडत नाही ही जन्म, की पृथ्वी कशासाठी जन्म झालेलं आहे, जग कसं आहे, काय. सर्वसामान्य माणसाचा विचार करत नाही, काय करायचं आपल्याला त्याच्याशी, असं साधारणपणे आपण करतो. आणि मग काही माणसं इथंच थांबतात, काही आत्मविश्वासाची गरज तिथंच थांबतात, काही आत्मगौरवाशी संबंधी गरज असते तिथंच थांबतात, त्यांचं जीवनच संपून जातं. तर अशा पद्धतीने ही सगळी ती श्रेणीबद्ध रचना, ही मॅस्लो नावाचा एक मानसशास्त्र सायकोलॉजिस्ट होता, त्यांनी ही रचना मांडलेली आहे. आता या गरजा, मी म्हणतो तुम्हाला, हे आपण कशाचा याचा विचार केलेला आहे, कारण गरजातून प्रेरणा निर्माण होतात, गरजेतून प्रेरणा निर्माण होतात. आणि प्रेरणा ही आपल्याला विशिष्ट पद्धतीचं वर्तन करायला भाग पडत असते, म्हणून आपण याचा विचार केलेला आहे. आता ही जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेचे दोन मुख्य प्रकार दोनच आहेत खरं. एक अंतस्थ प्रेरणा आणि एक बहिस्थ प्रेरणा, म्हणजे आतूनच वाटणं. मग अशी म्हणलं, जसं की जैविक गरजासुद्धा त्या अंतस्थ प्रेरणाच आहे. म्हणजे भूक लागणं म्हणा, काम म्हणा किंवा आणखी पलायन म्हणा किंवा गॅस, ज्या असतात ह्या अंतस्थ प्रेरणा असतात, की ते तुम्हाला विशिष्ट पद्धतीचं काम करायला भाग पाडतात. आणि काही बहिस्थ प्रेरणा असतात, म्हणजे काही बाह्य घटकामुळं तुम्ही विशिष्ट वर्तन करायला प्रवृत्त होता. ह्या दोन प्रकारच्या ह्या प्रेरणा असतात. आता उदाहरणार्थ पहा, मी म्हणतो तुम्हाला की आपण अन्न मिळवण्यासाठी आपण धडपड करणं, हे जे वर्तन आहे किंवा हे जे, तर त्यासाठी काय बाहेरचं प्रेरणा कोणतं आहे, अन्न हे बाहेरचं प्रेरणा नाही, हे अन्न हे बाहेरचं प्रेरणा नाही, किंवा ते मिळवायला जे काही लागतं तुम्हाला, म्हणजे त्यासाठी तुम्ही ते विशिष्ट वर्तन करता. आता हे जे आहे अन्न आहे ते बाहेरचं प्रेरणा आहे. पण अंतस्थ प्रेरणा कोणतं आहे, अंतस्थ प्रेरणा ते भूक आहे, अंतस्थ प्रेरणा ते भूक आहे. म्हणजे या ठिकाणी एकच उदाहरण कसं दोन वेगळ्या पद्धतीने मांडतो पहा. म्हणजे अंतस्थ प्रेरणा कोणती आहे, भूक आहे, भुकेमुळे तुम्ही अन्न मिळवायचा प्रयत्न करता. आणि काय वेळा काय होतं पहा, की बहिस्थ प्रेरणा कोणतं आहे, विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला लावतं कोण तुम्हाला, ते अन्न हे तुम्हाला बहिस्थ प्रेरणा ठरतं आणि तुम्हाला विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला लावतं. म्हणजे तुम्ही ते उचलून घ्याल किंवा त्या हॉटेलमध्ये जाऊन खाल किंवा आणखी काय कराल, अशा अर्थानं. आता ह्या प्रेरणेचे आणखी एक प्रकार आहेत, हे उपप्रकार आहेत. आणि हे जे काही प्रकार आहेत, ह्या प्रकाराकडे आपण जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक सहज उदाहरण सांगतो, जरा थोडंसं आपण पाठीमागे जाऊया. हे जो आपण मग अशी गरजाचा त्रिकोण पाहतो, एक उदाहरण मी तुम्हाला गमतीशीर सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. आपण अशी कल्पना करूया की एक मुंबईला, म्हणजे व काही सध्या आपल्याकडे खेड्यामध्ये लोकांना नोकरी नाही, व्यवसाय नाही, काही नाही, बेकारी. मग काय करतात, बरीचशी लोक पोट भरायला म्हणून मुंबईला जातात. किंवा आपण म्हणतो की बिहारमधली लोक, अमुक उत्तर प्रदेशमधले लोक सगळे जगायला मुंबईला येतात. ज्यावेळेला मुंबईला येतात, हे ज्याला काही नोकरी नाही, घरदार नाही, कुणी नातेवाईक नाही, तरी सुद्धा तो मुंबईला येतो जगायला. तो कुठं राहतो, तो काय करतो, कशासाठी आला आहे तो, तर तो म्हणतो मला 2 वेळेचं जेवण मिळालं तर बस झालं. ही त्याची मूळची गरज असते, लक्षात घ्या. म्हणून तो गरज भागवायला मुंबईला आला. कुठं राहिला तो प्लॅटफॉर्मवर राहतो, कुठेही राहतो, बाहेरचे कॉर्पोरेशन नळावर आंघोळ करतो, सार्वजनिक टॉयलेट वापरतो आणि जगत असतो.
अशा आपल्या ज्या शारीरिक गरजा आहेत अशा तो भागवत असतो. आता ह्या त्याच्या गरजा भागतात. म्हणजे पाहतात एखादं आपण समजूया, एक मनुष्य आहे, तो स्टेशनवर झोपतो आहे, स्टेशनवर सगळं बाकी सगळं प्रातिनिधिक वगैरे ओळखतो, कुठेतरी बाहेर हॉटेलात खातो आणि त्याला 2 वेळचं जेवण मिळते, कुठेतरी काम मिळतं आहे आणि त्या ठिकाणी तो जगतो आहे. त्याची गरज भागलेली 2 वेळची. काय म्हणलं तो येताना आपल्याला, मला 2 वेळचं जेवण मिळालं की बस झालं. आता ते झाल्यानंतर तो तिथे थांबतो का? नाही थांबत. मग तो काय करतो? नाही तसं काय, पण मला थोडी कुठंतरी काय का असं स्वतःची झोपडी पाहिजे कुठंतरी. मग तो एखाद्या त्या झोपडीमध्ये जागा बघतो, कुठंतरी झोपडपट्टीमध्ये वगैरे. म्हणजे त्याची संरक्षणाची गरज निर्माण होते. नाही प्लॅटफॉर्मवर झोपणं काही बरोबर नाही, थंडी वाऱ्याचा त्रास होतो, ते TC त्रास देतो, पोलीस त्रास देतात, अमुक होतं, बाहेर डास चावतात, अमुक अमुक अमुक. आणि मग नाही, मग स्वतःचं काहीतरी झोपडं पाहिजे आपल्याला काहीतरी, आणि म्हणून मग तो झोपडी बांधतो किंवा मिळवतो काहीतरी. ही संरक्षणविषयकाचा गरज तो पूर्ण करतो झोपडी बांधून. तर झोपडीत राहतो आहे, एकटाच आहे, कामाला जातो आहे, 2 वेळचं जेवण मिळतं आहे, त्याला काय पोटापुरतं काय त्याला पगार मिळतो आहे. आता त्याला तेवढ्यानं काम भागत नाही. आता तो म्हणतो की नाही, मला कोणीतरी मला माझ्यावर प्रेम करायला पाहिजे आणि मी कोणावर तर प्रेम करायला पाहिजे, ही त्याची गरज निर्माण होते. आणि त्याच्यातून मग तो लग्नासारख्या संस्थेकडे वळतो आणि तो लग्न करतो. विवाह केल्यानंतर मग काय होतं की बायको येते. म्हणजे ही त्याची गरज निर्माण झाली असती, ती गरजच भागते. तर बायको झाली, मुलं झाली, समजा व्यवस्थित चाललं सगळं, झोपडीत का असेना पण व्यवस्थित चाललं आहे त्याचं सगळं. आता तो तिथं थांबत नाही. मग त्याला असं वाटतं की आता सगळं आहे, म्हणजे खरं म्हणजे आता म्हणतो आता पण आलता येताना फक्त जेवणासाठी 2 वेळेच्या, आता घर झालं, बायका मुलं झाली, पण आता तेवढं तो थांबत नाही. आता तो काय करतो आहे, आत्मगौरवासाठी थोडंसं काही गोष्टी करायला लागतो. मग काय करतो, त्याची समजा काही कला असेल, समजा त्या कलेच्या माध्यमातून काही नाव मिळवता येतं का, किंवा गल्लीमध्ये गणपती त्या मंडळामध्ये भाग घेऊन तिथं कुठंतरी पुढारी होणं म्हणा, किंवा कुठं नगरसेवक होणं म्हणा, ह्या मार्गानं म्हणा, कुणी लेखक असेल तर लेखनाच्या मार्गातून म्हणा, अशा वेगळ्या मार्गातून तो प्रतिष्ठा मिळवायचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी ते गल्लीत आपल्या लोकांनी ओळखायला पाहिजे, नाव आपलं व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचा विचार करतो. मग तीही गरज झाली म्हणून समजा तो लेखक किंवा कवी झाला किंवा चांगला चित्रकार झालेला आहे, त्याचं नाव जरा बऱ्यापैकी आता झालेलं आहे. आणि मग तो काय करतो माहिती की चित्र चांगलं बऱ्यापैकी नाव झाल्यानंतर तो अशी चित्र काढतो की आपल्याला काही कळतच नाही, काय सर्वसामान्य माझं चित्रही कळत नाही, ते काय मॉडर्न आर्ट वगैरे म्हणतात वगैरे नाही. तर तो म्हणतो हे आपण जर असलं काय चित्र काढलं ते काही, मी सामान्य मनुष्य असतो आपण. आणि मग ते सांगतो नाही नाही, हे मला असं वाटलं, माझ्या मनात असा आला, विचार आला, हा मी असा व्यक्त केला, संपला विषय. म्हणजे तो आता गरज पहा, तिची आत्मविश्वासाची गरज पूर्ण करतो तो. आणि मग हे सगळं झालं, आत्मविश्वासाची गरजही पूर्ण झाली, तो म्हणजे त्या टोकाला गेला. आणि आता तो एका विशिष्ट पद्धतीनं म्हणजे ज्ञानापेक्षा त्याच्या क्षेत्रातलं ज्ञान असेल म्हणा, जास्तीत जास्त मिळवायचं, किंवा आध्यात्मिक ज्ञान असेल म्हणा, किंवा जगाविषयीचं ज्ञान असेल म्हणा, अशा पद्धतीचं म्हणजे ज्याला सर्वसामान्य जग म्हणतो किंवा वैश्विक आपलं हे जे म्हणतो, आपलं विश्व म्हणतो, त्याच्या पलीकडे जाऊन तो थोडासा विचार करायला लागतो आणि तशा प्रकारचं ज्ञान तो मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा ते जीवनक्रम जो आहे तो असा होत असतो, त्याची प्रगती अशी होत जात असते. आता त्याची किती ताकद आहे, किती तो ह्याचा आहे, त्याच्यावर अवलंबून तो कुठपर्यंत पोहोचणार आहे. तो सौंदर्यात्मक गरजापर्यंत, ज्ञानपिपासीपर्यंत पोहोचणार आहे का, आत्मविश्वासापर्यंत पोहोचणार आहे का, कुठंच थांबणार आहे, की त्या प्रत्येकाची वेगळी कुवत असते, त्याप्रमाणे होत जातं. आता आपण परत येऊया ह्या प्रेरणेच्या उपप्रकाराकडे. आता हे सगळं वर्तन घडत असताना पहा, मगाशी म्हणतो तुम्हाला की 2च खरं मूळ प्रेरणा असतात, प्रकार आहेत, पण त्याचे उपप्रकार मात्र खूप आहेत. आता या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रलोभन प्रेरणा. म्हणजे एखाद्या प्रलोभनासाठी विशिष्ट दिशेने केलेलं वर्तन. म्हणजे एखाद्या कारखान्यामध्ये की एखादी कंपनी असते, त्याला एखादी कॉन्ट्रॅक्ट मिळतं, किंवा आम्हाला 3 महिन्यामध्ये अमुक आम्हाला एक वस्तू पाहिजे म्हणा, किंवा एक प्रॉडक्ट पाहिजे आम्हाला, अशी कुठली दुसरी कंपनीने कॉन्ट्रॅक्ट देते. आता ह्यांचे कामगार जे नेमलेले असतात ते कामगार ठराविक असतात आणि त्यांचं ठराविक पद्धतीने काम चालू असतं. आता हे ॲडिशनल जे काम आलेलं असतं, ते ॲडिशनल काम व्हायचं असेल तर त्याच वेळात त्याच कामगाराकडे कसं होणार. मग तो कामगार येतो, मला काय करतो, तर तो म्हणतो की मी तुम्हाला थोडंसं काय करतो, जादा पैसे देतो, पण तुम्ही हे काम आपलं पूर्ण केलं पाहिजे, आपल्याला 3 महिने काम पूर्ण करायचं आहे. आणि मग ते कामगार काय करतात, ठीक आहे सर, माझं काय समजा 8 तासाची ड्युटी आहे, मी 10 तास काम करतो आणि ते काम पूर्ण करतो. म्हणजे ह्या प्रलोभन, म्हणजे ते ॲडिशनल जे काम करायला लागतं ते त्याला, तर हे जे त्याला प्रलोभन असतं की हे पैसे जादाचा मला पैसा मिळणार आहे, त्यासाठी तो काम करतो. हे प्रलोभनासाठी ते त्याचं वर्तन होतं, कुठलं ॲडिशनल काम करण्याचं. किंवा समजा अशी आपण कल्पना करूया, तो कामगार आहे, साधा तो वेल्डर अशी आपण कल्पना, तो वेल्डर आहे.
आणि वेल्डरला काय केलं आपण की नाही बा तू जर असं असं तुला आम्ही दिलं तर तू हे अमुक दुसरं काही ॲडिशनल काही काम करशील का तू, तुला मी असे पैसे देईन किंवा आणखी काहीतरी त्याला सवलत देईन किंवा आणखी काही बक्षीस देईन, की लगेच म्हणतो तो ठीक आहे मी वेल्डर असलो तरी काय मला हे जमतं, तेही मी काम करतो. म्हणजे हे जे दुसरं वर्तन होतं त्याचं कारण असतं त्याला हे प्रलोभन जे दाखवलं जातं त्या प्रलोभनामुळे त्याचं ते वर्तन घडतं. आपण काय म्हणले प्रेरणा ही वर्तन घडायला कारणीभूत ठरते ते असं. नंतर संपादन प्रेरण, जसं प्रलोभनासाठी काही प्रलोभन दिसतंय म्हणून जसं वर्तन घडतं तसं काही मिळवण्यासाठी आपण वर्तन करतो. म्हणजे आम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळायचेत म्हणून मुलं अभ्यास करतात. मुलं अभ्यास जे करतायत ते वडिलांचा धाक म्हणून नाही या ठिकाणी, तर या ठिकाणी ते मुलं असं वाटतं की मला परीक्षेत चांगले मार्क मिळायला पाहिजेत, ते चांगले मार्क्स मिळवण्यासाठी म्हणून केलेलं वर्तन असतं. म्हणजे या ठिकाणी प्रेरण कोणतं संपादन प्रेरण, त्याला म्हणायचं संपादन प्रेरण, म्हणजे काहीतरी संपादन करण्यासाठी केलेलं वर्तन. नंतर सत्ता प्रेरण, म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रात जे असतो आणि त्या ठिकाणी मी इथंच न थांबता मी आणखी वर गेलं पाहिजे अशा पद्धतीची एक प्रेरणा निर्माण होते. आणि मग ही जी प्रेरणा आहे ती विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला भाग पडते. म्हणजे एखादा साधा एक अशी कल्पना करू, साधा एक शिक्षक प्राध्यापक लागलेला, असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागला, तो काय करतो की त्याला असोसिएट प्रोफेसर व्हायचं आहे म्हणून तो धडपड करतो. मग ते कॉन्फरन्समध्ये पेपर वाच म्हणा, रिसर्च कर म्हणा किंवा आणखी काय ॲडिशनल क्वालिटी जे काय असेल ते वर्तन करायला लागतो आणि मग तो असोसिएट प्रोफेसर होतो. आता त्याला असं वाटतं की मला असोसिएट प्रोफेसरने मला प्रोफेसर व्हायचं आहे. मग प्रोफेसर होण्यासाठी ज्या गोष्टी तो धडपड करतो त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करत राहतो. असोसिएट प्रोफेसर झाल्यानंतर त्याला असं वाटतं की प्रोफेसर झालो, असोसिएट प्रोफेसर झालो, त्यात आम्हाला प्रिन्सिपल व्हायचं आहे. मग प्रिन्सिपल होतो, मग प्रिन्सिपल नंतर मला कुलगुरू व्हायचं आहे. अशा पद्धतीने तो तिकडे जायला लागतो. म्हणजे प्रत्येक वरचे खुर्ची मिळवण्यासाठी म्हणा किंवा वरचं स्थान मिळवण्यासाठी, पदोन्नती मिळवण्यासाठी म्हणून जे केलेलं वर्तन असतं त्याला म्हणतात सत्ता प्रेरण आहे. मी हे वर्तन कशासाठी केलं तुम्ही, हे सत्ता प्रेरण जे असतं ते सत्ता प्रेरण तुम्हाला हे वर्तन करायला भाग पडतं. खरं म्हणजे तुम्हाला तुम्ही प्राध्यापक म्हणून नोकरीला लागला होता, तुम्ही गप्प बसायला पाहिजे. तुम्ही तो जो काही त्याचा पगार वगैरे ठरवला होता, जाहिरात दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला ते मान्य होतं आणि तुम्ही ते स्वीकारलेलं आहे. तुम्ही तिथंच थांबायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. तुम्ही काय करा, धडपड करून वर जायचा प्रयत्न करता. तर ही जी प्रेरणा असते त्याला म्हणायचं सत्ता प्रेरण. किंवा जसं मग इथं जसं दिलं तसं की आमदार होतो, एक अगोदर नगरसेवक असतो, नगरसेवक मग तो महापौर व्हायला पाहिजे मला, किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायला पाहिजे, तर मग तो आमदार व्हायला पाहिजे, आमदारमधून त्याला असं वाटतं की मंत्री व्हायला पाहिजे, त्यासाठी त्याचं वर्तन धडपड चालू असते. मंत्र्याचं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीनं वरचं पद मिळवण्यासाठी म्हणून केलेलं वर्तन असतं. किंवा त्या वर्तनाला जे काही दिशा मिळत असते ते सत्ता प्रेरणा करून मिळाली असते, किंवा जी प्रेरणा असते ती सत्ता प्रेरणा असते. नंतर भीती प्रेरण, जसं चांगले मार्क मिळवण्यासाठी आपण ज्यावेळेला वर्तन करतो आहे तसंच काही वेळेला आपण भीती टाळण्यासाठी किंवा विद्यार्थी काही वेळेला भीती टाळण्यासाठी म्हणजे भीतीपोटी वर्तन करत असतात. म्हणजे अपयश टाळायचं आपल्याला, तर भीती वाटते, नापास होण्याची भीती असते मला, किंवा कमी मार्क मिळायचे, नुसतं नापासच नाही कमी मार्क मला चांगले मार्क मिळाले पाहिजे, कमी मार्क मिळून मला चालणार नाही, की ही जी भीती आहे. म्हणजे भीतीपोटी लक्षात घ्या, संपादन प्रेरण वेगळं आहे आणि भीती प्रेरण वेगळं आहे. म्हणजे अमुक एक गोष्ट टाळण्यासाठी म्हणून केलेलं वर्तन अमुक, किंवा आपण मगाशी जसं म्हणलं होतं की पलायन म्हणून नावाची सहज प्रवृत्ती आहे, किंवा एखादा वाघ पडून दिसला तर आपण पळून जातो का, तर आपण आपलं संरक्षण करतो, आपल्याला भीती वाटते, आपण आपलं संरक्षण. तसंच आहे इथं. म्हणजे या ठिकाणी भीती प्रेरण जे आहे ते काय करते, ती भीती तुम्हाला विशिष्ट प्रकारचं जसं त्या वाघ आल्यानंतर तुम्हाला ती भीती असते तर तुम्ही त्या वाघापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून पळून जाता, स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पळून जाता. तसंच या ठिकाणी जी भीती प्रेरण जे असतं ही भीती प्रेरण तुम्हाला विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला भाग पडतं. म्हणजे जसं मी परीक्षेतले गुण म्हणलं तर इतरसुद्धा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण अशा ठिकाणी आपले विशिष्ट जे काही वर्तन आपण करत असतो, बऱ्याच वेळा भीतीमुळे आपण ते काही वर्तन करतो. नको साहेब आपल्याला रागावतील म्हणून आपण काम करतो, ही भीती प्रेरण लक्षात घ्या. म्हणजे मला साहेब म्हणजे मी काम करावंसं वाटतं म्हणून नव्हे, साहेब रागावतील म्हणून मी काम करतो आहे, हे जे काही प्रेरणा असते त्याला म्हणायचं भीती प्रेरण. नंतर सामाजिक प्रेरण, किंवा समाजाकडून किंवा समूहाकडून आपल्याला वाहवा मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, म्हणजे हे जे सामाजिक प्रेरण आहे. म्हणजे मग जसं आपण म्हणलं होतं की मला एक कशाची गरज असते, आत्मसन्मानाची गरज असते,
लोकांनी मला चांगलं म्हणावं अशी आपली गरज असते. तसंच या ठिकाणी आपण असं म्हणलेलं आहे, हे सामाजिक प्रेरण असतं आणि ते सामाजिक प्रेरण आपल्याला विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला भाग पाडतं. मी का करतो, मी परत काय करतात, लोक बघतात किंवा काही लोक आता करोना काळामध्ये कुणी लोकांना दान करतो, कोणतरी मदत करतो आहे. काही वेळेला की लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून करत असतो. काही वेळेला सगळेजण तसंच करतात असं नाही लक्षात घ्या. पण काही लोक या भूमिकेतनं करतात की मला माझ्या शेजाऱ्यापाजारी, समाज म्हणजे तरी काय शेवटी माझे शेजारपाजारी, माझे नातेवाईक, माझे सहकारी हे सगळे जे असतात मला त्यांनी चांगलं म्हणावं म्हणून मी विशिष्ट प्रकारचं वर्तन करतो आहे. तर हे जे वर्तन आहे त्याला म्हणायचं सामाजिक, हे जे प्रेरण त्याला म्हणायचं सामाजिक प्रेरण. म्हणजे समाजाकडून आपलं कौतुक होण्यासाठी ज्यावेळेला आपण विशिष्ट प्रकारचं वर्तन करतो आणि त्या वर्तन करायला जे प्रेरण आपल्याला भाग पाडतं त्याला म्हणायचं सामाजिक प्रेरण. नंतर सक्षमता प्रेरण. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो, जिथं काम करतो तिथंच आपल्याला असं वाटतं की मला त्यामध्ये जास्त प्रभुत्व मिळवायचं आहे, मला प्रभुत्व मिळवायचं आहे. आणि ते प्रभुत्व मिळवण्यासाठी म्हणून मी ज्या विशिष्ट काम करतो, विशिष्ट वर्तन करतो, तर आणि त्या वर्तनाला जे काही प्रेरण हे असतं त्याला म्हणते सक्षमता प्रेरण. जसं म्हणलं पाहिजे की एखादा जनरल प्रॅक्टिशनर असतो तेव्हा तो काय करतो, एखादा कोर्स करतो, ॲडिशनल कोर्स करतो, स्पेशलायझेशन करतो. नाही मला हे केलं पाहिजे असं म्हणतो तो. तर या ठिकाणी ह्यात फरक लक्षात घ्या. सक्षमता प्रेरण आणि मगाचं सत्ता प्रेरण यात फरक आहे, लक्षात घ्या. तिथं आपण एक विशिष्ट फक्त वरचं पद मिळवण्यासाठी करत होतो. इथं नाही. इथं काय केलं आहे थोडंसं ते मग जसं आपण ज्ञानपिपासा वगैरे जसं म्हणत होतो ना तसा थोडासा इथं प्रकार आहे. इथं काय करतो की त्याच क्षेत्रामध्ये मला वर जायचं आहे, मला उच्च पातळीचं ज्ञान मिळवायचं आहे. त्यासाठी तो धडपड करत असतो. त्यासाठी जे धडपड करण्यासाठी जी त्याला प्रेरणा मिळत असते त्याला म्हणायचं सक्षमता प्रेरण. नंतर अभिवृत्ती प्रेरण. आता हे प्रेरण म्हणजे कसं पहा, तर एखादा समजा प्राचार्य आहे आणि प्राचार्याला असं वाटतं की बा माझे जे सहकारी आहेत ते बा कॉलेजमध्ये ठीक आहे बरेच, परंतु ते थोडे सिन्सिअरिटी त्यांच्यामध्ये कमी दिसते. मला हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, अभ्यासू आहेत, पण सिन्सिअरिटी नावाचा जो गुण आहे तो थोडा त्यांच्यामध्ये कमी दिसतो आहे. आणि मग ते प्राचार्य काय करतो पहा की बऱ्याच वेळा असं होतं की प्राचार्य स्वतःच सिन्सिअर राहण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच शिस्तीत राहतात, स्वतःच वेळेवर येतात, स्वतःच आपला पिरियड घेतात, स्वतःच आपल्या कामाची ड्युटी व्यवस्थित पार पाडतात. आणि हे जे पाहत असतात लक्षात घ्या, हे कशाचे करत असतात लक्षात घ्या, हे ॲक्च्युली आपले जे सहकारी आहेत, आपले जे सहकारी आहेत त्यांना हे जाणीव करून देत असतात की तुम्हीही असं वागा, तुम्हीही असं वागा. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन बदलावा. म्हणजे सिन्सिअरिटी अत्यंत आवश्यक असते. जसं तुम्ही ज्ञानी जरी असला, हुशार असला, बुद्धिमान असला, अभ्यासू असला तरी देखील सिन्सिअर असणं हे देखील आवश्यक आहे. आणि यासाठी तो त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन बदलण्यासाठी म्हणून जे काही आपल्याला प्रेरण दिलं जातं आणि त्या प्रेरणामुळंच ते मग त्याचं जे काही वर्तन घडतं त्याला म्हणायचं अभिवृत्ती प्रेरण. नंतर आकांक्षापूर्ती प्रेरण. म्हणजे पहा की मग अशी आपण संपादन प्रेरण पाहिलं होतं पहिल्यांदा. म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी तो मुलगा अभ्यास करतो, म्हणजे परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करतो आहे. परंतु नुसतं पास होण्यासाठी अभ्यास करणं वेगळं आणि माझी ॲम्बिशनच खूप उंच माझी ॲम्बिशन आहे. आणि त्यासाठी म्हणून मला मला मेडिकललाच जायचं आहे, मला अमुक जेईलाच चांगले मार्क मिळाले, मला गव्हर्नमेंट कॉलेजलाच ॲडमिशन मिळवायचं आहे, मला एम्सलाच ॲडमिशन मिळवायचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी अभ्यास करणं आणि तशी प्रकारची त्याला प्रेरणा असणं, तशी प्रकारची प्रेरणा. म्हणजे कुठली प्रेरणा, त्याला एम्समध्येच त्यांनी प्रवेश घ्यायचा ही त्याला प्रेरणा आहे. कारण एम्स त्याचं जे एक आकर्षण असतं आणि त्यासाठी तो अभ्यास करतो आहे. नुसता पास होण्यासाठी नाही, नुसतं मेडिकलला जाण्यासाठी नाही, तर त्याची आकांक्षा काय फार मोठी आहे, तर मला एम्सला जायचं आहे. तसं कुठल्याही गोष्टीत, नुसतं मी विद्यार्थ्याच्या बाबतीत नाही, आपल्या बाबतीतसुद्धा मला अमुक गोष्टच व्हायची, मला मंत्रीच व्हायचं आहे, मला आमदारच व्हायचं आहे, त्यासाठी धडपड. मला नाही कॉर्पोरेटर मला ह्याच्यात मी समाधानी, त्यासाठीच मी प्रयत्न करतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने विचार करणं, अशा पद्धतीचं वर्तन म्हणजे आकांक्षापूर्तीसाठी, आकांक्षापूर्ती जे काय, आकांक्षापूर्तीचं जे प्रेरणा असतं. म्हणजे आपण काय म्हणतो ना की मोठी स्वप्न पाहावीत माणसाने, ही मोठी स्वप्न वगैरे जे असतात त्याला म्हणतो आपण आकांक्षापूर्ती. ही आकांक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारची त्याला प्रेरणा मिळते आणि मग त्या प्रेरणेमुळे ते विशिष्ट प्रकारचं वर्तन. म्हणजे मग काय होईल, विशिष्ट प्रकारचं वर्तन करतो म्हणजे काय करतो, तर नुसतं पास व्हायचं असेल तर तो अभ्यास तेवढाच कमी करेल. परंतु आता या ठिकाणी त्याचं आकांक्षा फार मोठी आहे, त्याला खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, तर त्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागतील, खूप जास्त अभ्यास करावा लागेल, रात्रंदिवस अभ्यास करावा लागेल.
बरोबर आहे. किंवा MPSC किंवा म्हणतो काही लोक म्हणतात की आम्ही MPSC जातो. काही माझं MPSCचं हेच नाही, उद्दिष्टच नाही आहे. माझं UPSCचं उद्दिष्ट मला कलेक्टरच व्हायचं आहे. आणि मग कलेक्टर व्हायचं असेल तर मग MPSCच्या परीक्षेचा मी विचार नाही करणार. मी ते आकांक्षा म्हणजे कलेक्टरच्याच परीक्षेसाठी मी तयारी करणार आहे. तसाच मी अभ्यास करणार आहे. त्या दृष्टीनेच वर्तन करणार आहे. मग ते जे काही आकांक्षापूर्ती असते तर ते जे आहे ते प्रेरणा असते. त्याला म्हणायचं आकांक्षापूर्ती प्रेरणा. आता हे सगळं खरं आहे, पण हे मग द्यावं कसं प्रेरणा? म्हणजे आता लक्षात की आपल्या घरातलं लहान मुलं असेल म्हणा, विद्यार्थी असेल म्हणा, किंवा शाळेतले तुम्ही शिक्षक असाल कदाचित, की तुमच्या विद्यार्थ्याला म्हणा, तुमच्या पाल्याला म्हणा, तुम्हाला प्रेरणा द्यायची आहे आणि त्याला विशिष्ट प्रकारचं वर्तन हे घडलं. आता ह्या वेगळ्या प्रकारच्या प्रेरणा पण पाहिलेल्या आहेत. तर आता आपल्याला द्यायची असेल तर काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा आपण कुठली प्रेरणा द्यायची, पहिल्यांदा त्याचा ध्येय निश्चित करून द्या. जसं मगाशी म्हणलं तुम्हाला की काय त्याचं ध्येय आहे. मुलगा तुमच्या घरात एक मुलगा आहे, की काय त्याचं समजा 10वी-12वीला मुलगा आहे, तर त्याला ध्येय निश्चित करा. किंवा तुला कुठं जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, किंवा मेडिकलला जायचं आहे, किंवा कुठला तरी दुसऱ्या एखादा कोर्स करायचा आहे, बरोबर, का IITला जायचं आहे, काय असेल ते. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा त्याला हे ठरवू द्या की मला नुसतं इंजिनिअरिंगला जायचं नाही आहे, मला उत्तम इंजिनिअरिंग कॉलेजलाच प्रवेश घ्यायचा आहे, मला नुसतं ह्याला जायचं नाही, मला IITलाच जायचं आहे, IITमध्ये सुद्धा मला मुंबईच्या IITलाच जायचं आहे किंवा दिल्लीच्या IITलाच जायचं वगैरे वगैरे. म्हणजे हा जो भाग असतो हे त्याला नक्की अगोदर ध्येय निश्चित करून द्या. म्हणजे एकदा ते ध्येय निश्चित झालं की मग त्याला त्यांनी कसं वर्तन केलं पाहिजे तशी आपल्याला प्रेरणा देता येईल. त्यांनी जर ठरवलं की नाही मला हे तुमच्या ह्या भांगत नाही पडायचं, की मला राजकारणात जायचं आहे, मला चांगला कवीच व्हायचं आहे किंवा काही लेखकच व्हायचं आहे, ठीक आहे, तर मग समजायला असं वाटतं की मला लेखकच व्हायचं आहे, ठीक. मग लेखक एकदा त्यांनी ध्येय निश्चित केलं की नाही मला लेखक व्हायचं आहे, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर लेखन क्षेत्रातले आदर्श त्याच्यासमोर उभा केले पाहिजेत. आपण त्याची उदाहरणं दिली पाहिजेत, प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत, त्याला मुलं घडवून आणल्या पाहिजेत, त्या मुलाची ओळख करून दिली पाहिजे. अशा चांगल्या चांगल्या लेखकांची, मोठमोठ्या लेखकांची, त्यांनी केलेल्या लेखन कार्याची ओळख घ्यायला पाहिजे अगोदर, आणि मग त्या लेखकांची पण ओळख. म्हणजे कसं असतं प्रत्यक्ष त्या लेखकाला पाहिलं तर त्याला वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन मिळत असतं. आणि मग त्याला असं वाटलं पाहिजे नाही मला ह्यांच्यासारखं लेखक व्हायचं आहे, मला अमुकसारखं, मला करंदीकरांसारखं कवी व्हायचं आहे, विद्या करंदीकरांसारखं, किंवा मला खांडेकरांसारखंच लेखक व्हायचं आहे, किंवा संदीप वाचलेसारखं लेखक व्हायचं आहे, किंवा चेतन भगतसारखं मला लेखक व्हायचं आहे. तर यांच्या मुळात अगोदर चांगलं साहित्य त्याच्या समोर आलं पाहिजे. चांगला लेखक म्हणजे काय, हे चांगलं लेखक चांगलं म्हणजे काय लेखनातलं हे त्याच्यासमोर आलं पाहिजे. आणि मग त्या लेखकांचे तुम्हाला आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. चांगल्या लेखनाचे आदर्श ठेवले पाहिजेत. ते लेखनाची ओळख जर करून दिली, आदर्श त्यांना दाखवता आले तर जास्त उत्तम. म्हणजे काय होतं त्याला आणखीच जास्त प्रेरणा मिळते विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला. मग ते सांगतात बघ की किती अभ्यास करावा लागतो, किती लिहावं लागतं, किती वाचावं लागतं यासाठी. असं जर आपल्याला लिहायचं असेल तर नुसतं असं एवढं करून चालणार नाही, जो वाचन खूप वाढलं पाहिजे वगैरे वगैरे. तसंच मग महत्त्वाचा एक भाग असा असतो, म्हणजे ज्यावेळेला एखादा विद्यार्थी वगैरे काय करत असतो त्याचं वेळोवेळी त्याच्या प्रगतीचं मापन करा. त्यांनी क्षेत्र निवडलं आणि समजा तो आपण सध्या असं म्हणू की शाळा कॉलेजमध्ये शिकतोच आहे असं आपण थोडं समजूया. तर आता तो काय शिकतो आहे ना, तर त्याला मुळात हे परीक्षा पास व्हायचं पहिलं त्याचे टार्गेट असणार आहे. तर यासाठी तो अभ्यास जे काय करत असतो ते वेळोवेळी त्याचं प्रगतीचं मापन करा. तुम्ही वेळोवेळी प्रगतीचं मापन करा की या ठिकाणी असं 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला, प्रत्येक वेळा किती झाले, मागच्या टेस्टला किती मार्क होते, आत्ता काय झालं, हे सारखं पाहायला पाहिजे. म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी जे काही समजा म्हणून अशी कल्पना करू की मुलांनी प्रवेश घेतला, जून जुलैमध्ये प्रवेश घेतलेला आहे, जुलै ऑगस्टमध्ये आपण टेस्ट घेतली आणि लक्षात आलं की त्याला 40 मार्कापैकी 30 मार्क मिळत आहेत. तर आपल्या लक्षात त्या मुलाला लक्षात आणून देता येतं आहे नाही अजून त्याला खूप पुढं जायचं आहे आपल्याला, ह्या 3 प्रश्नामध्ये तू कमी पडतो आहे. आणि मग काय केलं पाहिजे आपल्याला, मग दुसऱ्या पद्धतीनं म्हणा की वेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रयत्न करता येईल. आता याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण मी सांगेन. मला आपल्या सगळ्यांच्याच अनुभवातली ती गोष्ट आहे की मी असं म्हणतो की माझ्याकडं आता बरेचसे विद्यार्थी माझे BEd झाले आणि ते चांगले प्राध्यापक म्हणून काम करतात, ज्युनियर कॉलेजला काम करत आहेत, शिक्षक म्हणून काम करत आहेत. आणि काही माझे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी चांगले क्लासेस पण चालवलेले आहेत. आता जे त्यांनी चांगले क्लासेस चालवले, ट्युशन क्लासेस, तेही माझे चांगले विद्यार्थी आहेत आणि ज्युनियर कॉलेजला काम करणारे विद्यार्थी देखील खूप चांगले आहेत. असंच काही नाही की ते क्लासेसवाले विद्यार्थी खूप चांगले आहेत आणि ज्युनियर कॉलेजला शिकवणारे शिक्षक काही कमी प्रतीचे आहेत, असं बिलकुल काही नाही.
पण तरीसुद्धा मग मुलांचा ओढा क्लासेसकडे का असतो, का होतं? ते एक अनेक कारणापैकी एक कारण मी तुम्हाला सांगतो, फार महत्त्वाची, आपल्या संबंधातलं आहे म्हणून मी बोलतो आपल्याशी, की काय होतं की क्लासला एकदा मुलगा गेला की त्याची दरवेळेला एक टेस्ट असते. त्या क्लासला गेला कुठल्याही एक महिन्यानं त्याची 15 दिवसांची टेस्ट होते आणि त्या टेस्टमध्ये लगेच त्याला कळतात मार्क आपल्याला किती पडले, वा मी कुठं आहे हे त्याला कळायला लागतं. आणि मग त्या दिवशी पुन्हा तो प्रयत्न करतो जास्त मार्क मिळवायच्या दृष्टीने. कॉलेजमध्ये असं होत नाही. एक एक सिस्टम असते कॉलेजची आणि त्यात एवढं सगळं ते शक्य नसतं कदाचित. आणि मग काय होतं कॉलेजमध्ये एकदम सामायिक परीक्षा तरी असते आणि एकदम वार्षिक परीक्षा. म्हणजे मुलगा मग सामायिक परीक्षेपर्यंत त्याला काय आपण कुठं आहोत हेच त्याला कळत नाही. मग काय अभ्यास त्यांनी कसा करायचा, तो अभ्यास करत असतो पण मी अभ्यास करतो तो बरोबर आहे का, तो त्याच मार्गाने चाललो का, मी करेक्ट त्याच मार्गाने चाललो का, आणि केला असेल तो मी कुठल्या लेवलला आलो आहे हे त्याला कळतच नाही ना. आणि म्हणून मग तो विद्यार्थी किंवा त्या विद्यार्थीचे पालक हे दोन्ही सजग होतात, नाही मला वेळच्या वेळेला कळायला पाहिजे, म्हणजे मग मला पुढं प्रगती करायला उपयोग पडतं, पुढचं वर्तन अभ्यास करायला सोयीचं जातं. म्हणून वेळोवेळी प्रगतीचं मापन करणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर वेळोवेळी प्रोत्साहन द्या. जसं आता आपण काय केलं की टेस्ट झाली आणि त्याला मार्क्स चांगले पडले, तर त्या वेळेला लगेच त्याला तुम्ही प्रोत्साहन पण दिलं पाहिजे. ठीक आहे, तुला मागच्या 30 पडले होते, आता 33 पडले, ठीक आहे, चांगले झाले आहेत, म्हणजे 3 मार्क वाढले तुझे. आता त्याला थोडी करून त्या शाबासकी मिळालीच पाहिजे, त्याचे जे काही कष्ट केले त्यांनी त्या चीज व्हायलाच पाहिजे. असं प्रोत्साहन दिलं मी त्याचा उत्साह वाढतो आणि मग पुन्हा तेच वर्तन आणखी तो जास्त वेगानं करायला लागतो. आता यासाठी गंमत सांगतो मी, आपल्याकडे फार गमतीचा भाग असतो या संदर्भातला. आपल्याकडे काय होतं पहा की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सुद्धा एक वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नावाचा कार्यक्रम असतो. कसं असतं पहा की तो विद्यार्थी, आपण अशी कल्पना करूया की एक BSc पार्ट 1 किंवा BA पार्ट 1चा एक विद्यार्थी आहे आणि त्यांनी कुठंतरी तरी पहिला नंबर मिळवलेला असतो युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनमध्ये म्हणा किंवा काहीतरी. आणि हा कधी 2020ला मार्च 2019ला मार्च 2019 किंवा एप्रिल 2019च्या रिझल्टमध्ये त्याचा नंबर आलेला असतो. त्याला आपण बक्षीस कधी देतो पहा, 2019च्या मार्च एप्रिल जी का परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्यांनी पहिला नंबर मिळवला. तो 20ला कॉलेजला पुन्हा जॉईन झाला. आता हा जो जॉईन होतो आणि मग त्या 2020चं जे काही पुढचं 21 वर्ष येतं, 21वं येतं, त्याच्या बक्षीस म्हणजे 1 वर्षानंतर त्याला गेल्या वर्षी जो पहिला नंबर आला होता त्याचं बक्षीस तुम्ही त्याला आत्ता देता. ते विसरून पण गेलो तुम्ही माझा पहिला नंबर गेल्या वर्षी आला होता. हे चुकीचं आहे, लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. आपण ज्या वेळेला त्याला एखादी परीक्षा वगैरे घेतो त्याला इमिजिएट मिळालं पाहिजे, लक्षात घ्या. त्याचा रिस्पॉन्स जो आहे की त्याचं बक्षीस जे आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे, तर प्रोत्साहन त्याला ताबडतोब मिळालं पाहिजे, तर ते प्रोत्साहन होतं ना. वर्षांतर देऊन कसं त्याला प्रोत्साहन काय मिळणार आहे तेव्हा. अगदी साधं वर्गातसुद्धा, म्हणजे हे तर मी परीक्षेबद्दल बोललो, साधं वर्गातसुद्धा विद्यार्थी ज्यावेळेला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो, मुलं शिक्षक जेव्हा शिकवता काही प्रश्न विचारत असतात, उत्तर त्यांनी दिलं, बऱ्याच वेळा शिक्षक काय करतात की आपल्याला लगेच पुढे शिकवून चालू ठेवतात. असं नका करू तुम्ही. तिथं ताबडतोब ज्यांनी उत्तर दिलं त्याला छान म्हणा, शाबास म्हणा, ठीक म्हणा, त्या उत्तराच्या क्वालिटीप्रमाणे, दर्जाप्रमाणे त्याला म्हटलं की त्याला एक समाधान मिळतं, लक्षात घ्या, त्याला एक आनंद होत असतो. मग पुढचं ते पुन्हा लक्ष देऊन ऐकायला लागतो तुमचं. कारण सर मला छान म्हणले होते, आणि का छान म्हणले होते, मी उत्तर दिलं म्हणून छान म्हणले होते, पण पुन्हा तो उत्तर देण्यासाठी म्हणून त्याला लक्ष द्यावं लागतं, आणि म्हणून तो लक्ष जास्त द्यायला लागतो. हे जसं वर्गात घडतं तसंच बाहेर घडत असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून वेळोवेळी त्यालासारखं आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे वेगळ्या मार्गानं. म्हणजे काही वेळा आर्थिक स्वरूपाचं बक्षीस असेल म्हणा, नुसती शाबासकी असेल म्हणा, किंवा वेगळ्या प्रकारचं काही त्याला प्रलोभन असेल, अशा पद्धतीने. नंतर स्पर्धात्मक वातावरण निर्माण करा. जरी आपण असं म्हणलं की दुसऱ्याची स्पर्धा करण्यात काय अर्थ वगैरे, असं होत नाही, लक्षात घ्या. जर प्रगती व्हायची असेल तर स्पर्धा आवश्यकच असते. समजा अशी कल्पना करू, आपण एक शाळा छोटीशी, त्या छोट्या शाळेमध्ये एक 50 मुलं 10वीला आहेत, एक दोन मुलं जी त्या वर्गातली आहेत ती खूप हुशार आहेत, अगदी टॉपची मुलं आहेत, तशी आपण कल्पना करूया. टॉपची मुलं म्हणजे काय आहेत, त्या शाळेत टॉपचे आहेत. जे मार्क किती आहेत टॉपचे, तर 92 आहे. 92 तुम्हाला टॉपचा मुलगा वाटतो. त्या मुलाला आता काही स्पर्धाच नाही काही, आणि मग तो मुलगा काय मग स्वतः समजतो की मी सगळ्यात टॉपच आहे, आता मला काही करायचंच नाही आहे, मी पूर्ण त्याला पोचलेलो आहे, उच्च प्रतीला पोचलेलं आहे, असं वाटायला लागतं. ज्यावेळेला 92च्या आसपासचीच मुलं जेव्हा त्या वर्गात असतील तरच तो मुलगा आणखी अभ्यास करेल.
आणि म्हणून स्पर्धा अत्यंत आवश्यक असते. स्पर्धेशिवाय या ठिकाणी म्हणून आपण काय करतो पहा की होम स्कूल्स जे म्हणतो आपण, त्या होम स्कूलमधली ही एक मोठी मर्यादा असते. मुलांना आपण घरी पण शिकवू शकतो, मुलं घरीच शिकू शकतात. आतासुद्धा ऑनलाईन तुम्ही मुलं घरी शिकतात, हे खरं आहे. पण तो खऱ्या अर्थानं मुलं शिकत असलेल्या स्पर्धा जी असते त्या स्पर्धेमुळं मला ह्याच्यापेक्षा मला जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, ह्या प्रकारची जी काही जिद्द निर्माण होत असते आणि त्यामुळं तो विशिष्ट पुन्हा ते अभ्यास करायला म्हणा किंवा काम करायला तो प्रवृत्त होत असतो. किंवा हे मी उदाहरण देतो शाळेमधली, कारण मी शिक्षक किंवा प्राध्यापकच होतो म्हणून. पण हे कुठल्याही क्षेत्रात आहे, लक्ष आहे, कुठल्याही क्षेत्रात आहे. स्पर्धा व्हावीच लागते, त्याशिवाय होत नाही. दुकान आहेत, लक्ष द्या, दुकानं असतात त्याच्यामध्ये, दुकानाची स्पर्धा असते. ह्या दुकान एकाच समजा कपड्याची दुकान 4 दुकानं असतील तर चांगलं दुकान व्हायचं असेल तर ते स्पर्धा असावी लागते. नंतर मग आहे तशीच राहतात दुकानं, आपल्याला त्या प्रगतीच होत नाहीत दुकानाची. ह्या स्पर्धा असल्याशिवाय त्या ठिकाणी ते प्रगती होत नाही किंवा विशिष्ट प्रकारचं वर्तन घडत नाही. म्हणून स्पर्धात्मक वातावरण तयार करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि बक्षीस आणि शिक्षा यांचा यथायोग्य वापर करा. मग अशी म्हणल्याप्रमाणे चांगलं वर्तन घडलं की मला बक्षीस मिळालं पाहिजे. मग ते बक्षीस मी म्हणून तुम्हाला की साधं शाब्दिक शाबासकी असेल, आर्थिक एखादं बक्षीस असेल, वस्तुरूपानं बक्षीस देत असाल तुम्ही, एखाद्या चांगल्या ठिकाणी त्याला संधी देणं ही सुद्धा बक्षीस असू शकेल. जी विद्यार्थ्यालाच नव्हे, इतर ठिकाणी सुद्धा ऑफिसमधला एखादा कर्मचारी असेल, कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं बऱ्यापैकी, मग त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला छान म्हणलं, बॉसने त्याला कौतुक केलं पाहिजे. जसं आपण मेमो देतो चूक केल्यानंतर, तसं एखादं चांगलं काम केल्याबद्दल कधी प्राचार्याने किंवा वरच्या अधिकाऱ्यांनी खालच्याला पत्र दिलं काय ऐकत नाही माझ्या, किंवा तू हे चांगलं काम केलं या आठवड्यात किंवा ह्याच्यामध्ये कोर्समध्ये, अशा पद्धतीने आपण काय बोलत नाही. तर हे आपण करणं अत्यंत आवश्यक असतं, लक्षात घ्या. तर हा जो भाग आहे, म्हणजे जसं विद्यार्थी आहेत तसं बाहेरसुद्धा अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये बक्षीस दिल्यामुळं विशिष्ट प्रांताचा एक उत्साह वाढतो आणि पुढं तो तेच प्रकारचं वर्तन म्हणजे चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तो प्रयत्नशील होतो. त्याचं वर्तन म्हणजे मगाशीच म्हणलं आपल्याला, हे संपादन करण्यासाठी म्हणून ते प्रेरण जे असतं ते इथं उपयोगी पडतं. तसं शिक्षासुद्धा काय वेळा, जसं मगाशी म्हणलं आपण तुम्हाला की भीतीपालांचे, मगाशी म्हणलं तुम्हाला की भीती प्रेरण, की तसं शिक्षा होऊ नये म्हणून सुद्धा काय वेळेला विशिष्ट प्रकारचं वर्तन घडत असतं, लक्षात घ्या. अमुक एक पण शिक्षेचा वापर अलीकडं आपण असं म्हणतो, शिक्षेचा वापर फारसा करू नये, कारण शिक्षण काही फार मोठं घडत नाही. पण हे अगदीच घडत नाही असं नाही, लक्षात घ्या. काय असतं पहा की शिक्षेचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी असलं पाहिजे आणि शिक्षेची तीव्रता कमी असली पाहिजे. पण अलीकडे काय झालं पहा, आपण दिवसेंदिवस आपला समाज जो आहे आपण उन्नत होत चाललेलो आहोत आणि त्यामुळं आपण अशा गोष्टी टाळल्या पाहिजे की जेणेकरून ज्या विकृत शिक्षा असतात, काहीतरी अमानवी शिक्षा देणं वगैरे, आणि त्याच्यामुळे भीतीपूट त्याला काहीतरी करायला लावणं, हे चूक आहे, लक्षात घ्या. पण शिक्षा करूच नाही असातला काही भाग नाही, परंतु याचा फार फार मर्यादित वापर करावा. पण बहुतेक वेळा आपलं वर्तन, कारण आमच्याकडे स्किनर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, तो तर म्हणतो तो शिक्षेचं नावच काढत नाही. तो म्हणतो की तुम्ही फक्त कसं घालायचं तसं सांगा, विना त्या शिक्षेचं भानगडीतच पडू नका. फक्त त्याला विशिष्ट वर्तन करायला लावायचं आणि तुम्ही तर त्याला फक्त बक्षीसच देत राहा, तसं तो वर्तन करत राहील. आणि म्हणून आपण शिक्षेचा वापर कमी करून बक्षीसाचा वापर जास्त करावा आणि विद्यार्थ्याला किंवा कोणालाही चांगलं वर्तन करायला त्याला प्रेरित करावं. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आपण आपल्या विद्यार्थ्याला म्हणा, पाल्याला म्हणा किंवा आपल्या सहकाऱ्यांना म्हणा चांगल्या वर्तनासाठी प्रेरित कराल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.